संजय गांधी निराधार योजना आणि या योजनेच्या संदर्भात आपण काल एक व्हिडिओ टाकला होता आणि त्यामध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं होतं माझ्याकडनं की वितरण सुरू झालेलं आहे आणि ते वितरण होतं एप्रिलच्या महिन्याचं. पहिले तरी एक मुद्दा हा क्लिअर करा की मार्च महिन्याचं वितरण चालू नाही, एप्रिल महिन्याचं वितरण चालू आहे संजय गांधी निराधार किंवा इतर ज्या बी काही निराधार योजना आहेत त्यांच्या संदर्भात. परंतु कालच्या व्हिडिओमध्ये आपण पुरावा नव्हता दाखवला आणि लाभार्थी नेहमीप्रमाणे आपल्या व्हिडिओची वाट पाहतात, त्यांना माहिती आहे की पुरावा मिळतो इथे आणि खात्रीशीर अपडेट असतात. तर त्यामुळे कालच्या व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला तो पुरावा जो मिळाला नव्हता तर तो पुरावा पण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि सोबत एप्रिलचा हप्ता जो आहे हा कुणाला मिळाला आहे, कुणाला मिळत आहे पुराव्यासहित सांगणार आहे. आणि ज्या लाभार्थ्यांना मिळाला नाही त्या संदर्भात तर मी सविस्तर बोलणारच आहे, पण तरी देखील काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण एप्रिलचा हप्ता याचं खरंच वितरण सुरू झालं का एकदा पुरावा बघा. खूप सारे पुरावे आलेत, आता मला जास्त वेळ घ्यायचा नाही तुमचा, अगदी कमीत कमी याच्यामध्ये मी 2-4 पुरावे तुम्हाला इथे दाखवलो आहे आणि तुम्हाला माहिती आहे आपले स्क्रीनशॉट वगैरे फिरवी नसतात, जे आहे ते स्पष्ट आहे. बघा तारीख बघा 29/4/2026 म्हणजे काल झालेला आहे. कशाच्या संदर्भात आहे ते पण बघू शकता तुम्हाला. हे बघा स्पेशल असिस्टंट म्हणजेच आपली संजय गांधी निराधार जी योजना आहे, संजय गांधी जी निराधार योजना आहे, तर या योजनेच्या वितरणाच्या संदर्भात स्पेशल असिस्टंट असं लिहिलेलं असतं. कधी वितरण सुरू झालं? काल 29/4/2026. काल संभवतः एक 4च्या दरम्यान वितरणाला मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवात झाली होती. आणि याच प्रकारचे आणखी पण काही हे दाखवतो बघा. आणि किती रुपये मिळाले तर उत्तर आहे 2,500 रुपये. आता हे बघा किती वाजता मिळालेलं यांना, 4:11 कालची घटना. आणि आज पण काही लाभार्थ्यांना मिळतील, काळजी करू नका. जर आज काही लाभार्थ्यांना प्राप्त झाला हप्ता तर परत त्याचा पुराव्यासहित व्हिडिओ येईल, त्यामुळे काळजी करू नका. आणि बघा कालचाच आणखी एक तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवतो. 4:42 त्यांना लाभ प्राप्त झाला. 29 तारीख 4था महिना म्हणजे आत्ताचा एप्रिल 2026. किती रुपये मिळाले तर उत्तर आहे 2,500 रुपये. 2,500 रुपये मिळाले, अगदी याच्यामध्ये पण स्पष्ट दिसत आहे. म्हणजे थोडक्यात काय सांगण्याचं तात्पर्य हे आहे की वितरणाला खात्रीशीर पद्धतीने सुरुवात झालेली, 100% कुणीही त्याबद्दल शंका घ्यायची गरज नाही. आता राहिला मुद्दा की नेमका यावेळेचा हप्ता जो आहे म्हणजे कालचा हा कुणाला मिळत आहे, तर त्याचं उत्तर पण सांगतो बघा. कालचा हप्ता जो आहे तो फक्त दिव्यांग व्यक्ती जे आहेत, दिव्यांग व्यक्ती तर त्यांनाच मिळत आहे. आता याच्यामध्ये पण काही लाभार्थी असे असतील की ते म्हणतील सर आम्ही पण पात्र लाभार्थी होतो, आम्हाला मागचा हप्ता मिळालेला आहे पण यावेळेचा एप्रिलचा हप्ता मिळाला नाही. याचं कारण काय तर बघा यावर मी सविस्तर तर बोलणारच आहे, परंतु एक गोष्ट तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा, ज्यांना हप्ता आलेला नाही त्यांनी दिव्यांग सहाय्यक या पोर्टलवर नोंदणी केलेली आहे की नाही हे एकदा तुम्ही कमेंट्समध्ये सांगायचं आहे. सोबत बघा बऱ्याचशा लाभार्थ्यांची DBT जी आहे तर ते स्टेटस देखील तुम्ही चेक करणं अत्यंत गरजेचं आहे. यावर प्रचंड काही असं बोलण्यासारखं आहे, म्हणजे एकदम क्लॅरिटीनं तुम्हाला एक स्वतंत्र व्हिडिओ आणणार आहे मी, ज्यामध्ये जर तुम्हाला हप्ता आला नसेल तर नेमकं काय करायचं आहे किंवा कोणत्या बाबी तुम्ही तपासायच्या आहेत अगदी सविस्तर सांगणार आहे. त्यामुळे काही चिंता करू नका, मी स्वतंत्र व्हिडिओ यानंतर तो मी व्हिडिओ तुम्हाला याच चॅनलवर उपलब्ध करून देणार आहे, त्यामुळे काही चिंता करू नका. पण या योजनेचं वितरण सुरू झालेलं आहे आणि फक्त दिव्यांग व्यक्तींना 2,500 रुपयाचा हप्ता मिळत आहे. ही बाब अगदी तुम्हाला पुराव्यासहित कालच हा व्हिडिओ आपल्याला खरं तर टाकायचा होता संध्याकाळी, पण फार उशीर झाला, त्यामुळे तो व्हिडिओ आपण काल संध्याकाळी टाकला नाही. त्याच व्हिडिओच्या संदर्भात मी तुम्हाला म्हणलं होतं की पुराव्यासहित व्हिडिओ आपल्या या चॅनलवर येईल. आणि काल एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रचंड लाभार्थ्यांनी कॉल केले आणि ते सर्वांचे कॉलचे उत्तर देणं शक्य नाही. त्यामुळे तुमचे जे काही प्रश्न असतील, तुमच्या मनामधले जे प्रश्न असतील तर तुम्ही ते प्रश्न जे आहेत तर ते कमेंट्समध्ये विचारा. नक्की त्या प्रश्नांची उत्तरे आपल्या या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओच्या स्वरूपात तुम्हाला सर्वांनाच जे आहे एक म्हणजे स्वतंत्र बोलणे शक्य नाही होत, तर त्यामुळे व्हिडिओच्या स्वरूपात तुमचे जे प्रश्न आहेत तर ते सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. इथून पुढे या चॅनलवर जे बी आता सध्या दिव्यांगच्या संदर्भात किंवा संजय गांधी निराधार योजनेसंदर्भात जे काही प्रश्न आहेत, जे काही समस्या आहेत, म्हणजे काही लाभार्थ्यांना लाभ मिळाला नाही तर त्या संदर्भात त्या लाभार्थ्यांचे जे प्रश्न आहे त्याचं सविस्तर उत्तर काय आहे, काय करायला पाहिजे या संदर्भात या चॅनलवर इथून पुढे अपडेट तुम्हाला पाहायला मिळेल. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बघा पुरावा तुम्हाला खात्री झाली असेल, काल दिव्यांग व्यक्तींना वितरण चालू झालेलं आहे आणि ज्या दिव्यांग लाभार्थ्यांना आजही वितरण झालं नाही किंवा उद्याही वितरण झालं नाही तर त्यांनी पुढे काय करायचं आहे, कोणत्या पद्धतीने जे आहे आपल्याला आता मग पुढे नियोजन करायचं आहे, काय गोष्टी आपल्याला उपाययोजना करायच्या आहेत किंवा काय दुरुस्ती करायची आहे, तर या संदर्भात पण आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये एक स्वतंत्र व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ते सांगणार आहे. तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात.
या व्यतिरिक्त पण तुमच्या मनामध्ये काही अडचण असेल या एप्रिलच्या हप्त्यासंदर्भात तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये नक्की विचारू शकता. धन्यवाद.